स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये। तर आज मी जाणार आहे चिंचोटी वॉटरफॉलला, जे वसईच्या जवळच आहे। तर आता आम्ही निघालो आहे, म्हणजे मी एकटाच इथून निघालो आहे नावर स्टेशनवरनं, माझे मित्र मिळणार पुढे। तर असं काही आम्ही जाणार आहे। आता करंटली मी आहे नावर स्टेशनच्या तिथे, नावर स्टेशनला जातो आहे। आता थोड्याच वेळात काही मित्र मिळतील आणि परत मग पुढचा प्रवास सुरू होईल। तर ब्लॉग पूर्ण बघा, मजा येईल। तर नावर स्टेशनला जातो आहे मी आता, आणि पाऊस सुरू झाला आहे। तर जसं वातावरण पाहिजे तसं होतं आहे, रेनफॉल व्हायला पाहिजे तर ट्रेकिंगला जात असेल तर तसं होतं आहे। नावर स्टेशनच्या जवळचं एक मंदिर। तर अशा प्रकारे घाटकोपरची मी तिकीट काढली आहे इथून। घाटकोपरवरनं परत मेट्रो घ्यायची आहे। परत मग तिथून शेअर ऑटो वगैरे असेल। तर आता बघू किती टाईम लागते पोचायला। मी मध्ये मध्ये अपडेट देतच राहीन की कसं पोचायचं आहे। तर आत्तापर्यंत आम्ही आलो आहे भांडूपवरनं निघालेलो, भांडूपवरनं घाटकोपरला आलो, घाटकोपरवरनं मेट्रो घेतली आणि अंधेरीला पोचलो आहे। आता बघू, आता इथून नायगावसाठी ट्रेन पकडायची आहे, लोकल ट्रेन। एवढे लोक आले आहेत, अजून एक जण येणार आहे, तो भेटणार आहे आम्हाला भाईंदरला, मीरा रोडला। परत विशाल एकदा परत ब्लॉगमध्ये स्पेक्स वगैरे घालून। तर आता बघू, आता ऊन आहे, आज पाऊस पडला तर बरं होईल असं वाटतं, कारण की उन्हात थोडा कंटाळा येईल ट्रेक करायला। बघू, आता आम्ही डिसाईड करतोय की खायचं आहे स्नॅक्ससाठी, म्हणजे ब्रेकफास्टसाठी कुठे जायचं आहे। बघू आता ब्रेकफास्टला थांबतो। इथे नायगाव स्टेशन आहे आणि त्याच्या बाहेरच इथे शेअरिंग ऑटो मिळतात चिंचोटीसाठी। तर आम्ही आता एका शेअरिंग ऑटोमध्ये बसलो आहे, 5 जण। तर तुम्ही पण असं शेअर ऑटो घेऊ शकता डायरेक्ट चिंचोटीला जायला। किती शेअर आहे? 30 रुपये 30 रुपये शेअरिंग आहे इथून चिंचोटीला, डायरेक्ट तिथे सोडणार, तिथून तुम्ही ट्रेक सुरू करू शकता। बघू आता। तर मित्रांनो, हा तुम्ही बघू शकता, हा तो गेट आहे चिंचोटीला जायचा। इथून बाहेरून ऑटो पण आहेत, तर ते तुम्हाला ट्रेकच्या खाली सोडले जायचं। तर मित्रांनो, याच्या बाहेरच परत शेअर ऑटो पकडायची आहे। किती आहे? अरे इधर है, अरे एक मिस हो गया। किती है? कितना शेयर है? शेयर कितना है? 10 रुपये। अच्छा, एकदम अंदर लिया तो 20 है। 10 रुपये शेअर आहे। जर एकदम आतमध्ये घेतलं तर 20 रुपये शेअर आहे। तर इथून अशी ऑटो पकडायची आणि मग ट्रेकच्या, म्हणजे असं तिथून ट्रेक चालू होईल, त्याच्या जस्ट खाली ते लोक सोडतील। आता बघू किती टाईम लागतो, सांगेल तुम्हाला किती टाईम लागेल तो। ये देखो, ट्रेकिंग के लिए आया है और ऑटो से उतरना नहीं है इसको, बोलते ट्रेकिंग ऑटो ही लेके जाते हैं। मित्रांनो, आता तुम्हाला जिथं मी बोललो ऑटो घ्यायची आहे, तर लोहार फाटा म्हणून असं नाव आहे बघा, लोहार फाटा। तर इथपर्यंत ऑटो येते। तिथून आता जो म्हणजे राईट, तिथे आम्ही मागे उतरलो आणि तिथून राईट घ्यायचं आहे आणि इथून चालत जायचं आहे। तर बघू आता किती टाईम लागतो आहे, मी तुम्हाला अपडेट देतच राहीन। तर आणि आता असं ऑफिशियली बोलू शकता तुम्ही, ट्रेकिंग चालू झाली आहे ऑफिशियली। बघूया आता, जसा इथे रोड पण आहे, ऑटो पुढे पण जाईल, पण किती पुढे जाईल माहिती नाही, ते मागे बघू शकता। अब तोड़ लेंगे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही या रस्त्याने आलो आणि हे ऑर्चिड विला म्हणून एक तुम्हाला दिसेल, तिथून लेफ्ट घ्यायचा आहे। तिथून लेफ्ट घेतला की सरळ सरळ रस्ता आहे। अपने को ना राइट लेना है, कोई भी राइट, तो यहीं से ले लेते हैं। कुछ एडवेंचर करना है? हाँ, वहाँ से जाना है। किधर से? इधर से जा सकते हैं, वहाँ से जाके राइट, वो पाइथागोरस से ना। चलो चलो। कैसा खुद में? हाँ चल भाई, चल चल। ये देख कैसे जाना है। इकडे इकडे एक कुत्रा इकडे। चलो, असा रस्ता आहे थोडासा।
आम्हाला पार्टनर भेटलाय गाइस ट्रेकमध्ये. चल ये ये पुढे जा पुढे पुढे कनेक्शन है विथ पुढे जा. हां पुढे जा. आम्हाला गाईड करतोय कसं जायचं आहे. सच में गाइड है. गाईड भेटलाय. हमारा गाइड है. चल वेट करतोय. जर मागे नसतो आम्ही तर तिथेच थांबतो. ये बाबू. चला पुढे स्कूटी तर लागलेत. तर आजूबाजूचा तुम्ही. अरे शुभम सांप पे रे. हाँ सांप से अपन नहीं डरते. तुम्हाला रस्ता जर ओळखायचा असेल तर हा इथे ग्रीन असा स्पॉट सारखा आहे. तिथून तुम्हाला तो रस्ता घ्यायचा आहे. अरे फोटो तो रेफरन्स पॉईंट आहे. मग अजून एक पुढे जाऊन पाहण्यासाठी नळ आहे. राईट. हां हे बघा जे आपण काय बोलतात त्याला पाणी येतं बाहेर ग्राउंडमधून अंडरग्राउंडचे तिथून ते ओळखू शकता. गुहा को क्या बोलते हैं रे हिंदी? हाँ किसको गुहा को क्या बोलते हैं हिंदी में? किसको गुफा. हाँ गुफा को हिंदी में गुफा ही बोलते हैं. टनल डॅन. बघा पाणी चालू झालं आहे मित्रांनो इथून. आणि हळूहळू आम्ही चालतो आता. माहिती नाही किती लांब ट्रॅक आहे. बघू आता. मे बी 1 आवरचा तर असेल नक्कीच तिथे. आता बघूया किती टाईम लागतो. तो उतारना बहुत ये भी हो रहा है. गाइस ये हमारे स्टार ब्लॉगर शुभम उतारना बहुत डिफिकल्ट है. GTA Vice City Part 2. जाने के टाइम याद रखो वैसे ही आना भी है. अरे बहुत बार है. तो धक्का मारता है. एक एक करना भाई इधर. भाई उधर मत गिर जाना, उधर मत गिर जाना. अरे धक्का मारता है तो लंबा स्विंग लेना. स्विंग कर दे. फिलहाल इनका खून पी रही है सारी मच्छर इस जंगल की. बॉडी बिल्डर जेव्हा इथे तुम्ही बघू शकता खूप मच्छर चालत आहेत मला. तर येताना फुल स्लीव घालून या. ओ पॉझिटिव्ह. हो पॉझिटिव्ह गाडी ग्रुप आहे म्हणून मच्छर चालत आहे. साईडला बघू शकता तुम्ही एकदम एकदम मस्त आहे. जंगल जंगल फुल जंगल. काय तुम्ही पुढे बघू शकता वॉटरफॉल येतोय आता खूप मोठा. पाणी तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल. तर ह्या व्ह्यूसाठीच आम्ही आलेलो इथे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा समोर. इधर आगे रहता है. पाणी बघू शकता गाईस एकदम क्लिअर पाणी आहे इकडे. आणि खूप जास्त गर्दी पण नाही आहे. थोडीशी मुलं आहेत पण खूप भारी पाणी आहे इथून. इथून काय काय लोक वरून उड्या पण मारतात इथे. बट सेफ आहे इथे. बघू शकता 2-3 जणांनी लाईफ जॅकेट पण घेऊन आलेत. तर खूप सेफ आहे. आता तुमच्यावर आहे म्हणजे तुम्ही किती काळजी घेताय. तर असंही आला तर तुम्ही एकदम सेफली उड्या वगैरे मारा. इथे कोण वाचवायसाठी आहे ना. खूप खुश झाले आहेत विशाल इथे. आणि तिथे 2 जण मला येतात 3 जण. मैं उधर जा रहा. नहीं अबे बॉल टिप है. पैरी नहीं है. चलो 1 2 3. एक जंप नहीं इधर आ गया. अरे हाँ किधर है साले. अरे चालू
ये वाला क्या हुआ लगा? सर मैनेजर सर कैसा लग रहा है मैनेजर सर? अरे कुछ नहीं, बहुत अच्छा लग रहा थोड़ा डूब जाओ डूब जाओ डूब जाओ। सॉफ्टवेयर इंजीनियरिंग वाला फीलिंग आ रहा मॅगी मॅगी पार्सल होते इथून नेक्स्ट स्टॉप 1 2 3 मॅगी बनवतात ते लोक, आम्ही पण काहीतरी आणलं पाहिजे होतं. बघू खूप सही है, खूप मजा येते. गणेश पानी में आके कैसा लग रहा है? एकदम मस्त थंड लग रहा है, चिल. गाइस इथे बघा शकता तुम्ही, एवढा सुंदर वॉटरफॉल आहे हा, एकदम खूप भारी आहे. नक्की आहे इथे, पण आलं तर घाण करू नका. इथे ड्रिंक्स वगैरे करतायत, पण तुम्ही नाही केलं तर बरं होईल. ड्रिंक्स वगैरे असंच या, मस्ती करायला या, मजा करायला या. रेडी मी पण जातोय, कॅमेरा घेऊन जातोय. बघूया गणपती बाप्पा मोरया. अरे एक नंबर हमारे ब्लॉगर अभी जम मारने वाले हैं. शुभम रेडी? वापस आने का वेट. ये कहाँ गया? काय आता परत मी एकदा वरून उडी मारायला जातोय. बघू आता वरती उडी मारायला जातोय. इथून थोडं चढण आहे, हे बघा इथून थोडं चढायचंय. इथून साईडला की नंतर इथून वरती बघा किती उंच आहे. हे विशालाने बघा केवढे खाली आहेत. आता इथून उडी मारणार आहे, बघूया. गणपती बाप्पा मोरया. गाइस ये देखो हम लोग इधर आए थे और ये लोग अभी जॉब मांग रहे हैं इधर. मैनेजर से दिला दो ना. मैनेजर 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 सर बोलो, मैनेजर से जॉब मांग रहे हैं. अरे इधर हम लोग. तर गाइस आता आमचं इथून पोहून झालं आहे. आता जस्ट बाहेर पडलो आम्ही, कपडे वगैरे घालून. आता आम्हाला थोडं वरती जायचं आहे. या साईडने रस्ता आहे, तिथे आता वरती जायचं आहे. बघू आता कसा आहे रस्ता. हां बिगिनर के लिए रेकमेंडेड नाही आहे असं सांगतायत ते. बघू आता समजेल, आज गेल्यावर समजेल की किती काय कसं जायचं. आता बघू. हा चलो इधर चलो. अरे इधर बड़ा पैर है, यहाँ पे आएगा. अरे अंदर चलेगा.
आता विशाल तर गेला, आता माझे टाईम आहे जायचा. गणेश त्या साईडने आला आहे आणि इथून पूल बघू शकता तुम्ही, तिकडे तिथे पूल आहे आणि आम्ही इथे येतोय ना. हे बघा असं आहे, तर थोडं सावकाश जा कारण की दगड स्लिपरी झालेत, पाणी असल्यामुळे दगड स्लिपरी झाले, तर थोडं सांभाळून जा. शूज असे जर ट्रेकिंगचे शूज नसतील, असे नॉर्मल शूज असतील तर घालून येऊ नका, कारण की बघा गणेश बेअरफिट चालतो आहे, कारण की स्लीप होत आहे, स्लीप होतं इथून. शूज चांगले असतील तरच घालून या. नाही ते बघा किती घाबरलाय बघा काहीच. बोलतो बेंचो जरा ज़्यादा दूर तो नहीं आ गया. आजा यार, ये पत्थर है, आजा आजा. पत्थर को देख लो, इधर ही पत्थर देख लो. इसको तो कुछ नहीं है. हाँ कुछ भी, इसको तो कुछ भी नहीं है ना, किसी का टेंशन है ना कुछ. ऐसे बियर चाहिए इसको. आया तब से बोल रहा है एक बियर दे दो, एक बियर दे दो, बियर दे दो. बेवडा हो गया जेव्हापासून आला तेव्हापासून बियर मागतो. बेवडा बेवडा तू बेवडा है. ये सब गलत बोल रहा है, कुछ भी नहीं है, सब गलत है, सब बेवडा बेवडा हो गया ये. तर आता काहीच इथून आमचं पोहून झालंय. इथे आता थोडी मजा केली आम्ही इकडे या ह्याच्यावर. तर फर्स्ट पूल तिथे एक, त्याच्या खाली एक पूल आहे, हा सेकंड पूल आहे आणि इथे मेन वॉटरफॉल आहे. तर आता इथे आम्ही थोडी मजा केली आणि इथून आता आम्ही वरती जाणार आहे, थोडं वरती जाणार आहे तिकडे. तर त्याचा जो रस्ता आहे तो इथून आहे, तर तो बिगिनर्सला रेकमेंडेड नाही आहे बिलकुल. जो रस्ता इथला आहे खूप कच्चा रस्ता आहे, तर बिगिनर कोण असतील तर नक्की इथून यायचा ट्राय करू नका. हे बघा कसे जात आहेत. जर बिगिनर असेल तर बिलकुल येऊ नका. हा रस्ता बघू शकता गाईस, थोडंसं आहे हा बघा मागे चालतं. आरामात जा, थोडासा स्लिपरी आहे इकडचे दगड ना बघा. कैसा लगा चढ़ के? हाँ कैसा लगा? 1 वीक का जिम का बराबर है. चल 1 वीकचा जिम केला असा बोलतोय तो. आता आलो आम्ही वॉटरफॉलच्या एकदम टॉपला. दोन्ही पूल दिसतात बघा. अरे यहाँ से सच में अगर इतना अच्छा है. बघा अजून खाली म्हणजे. चला मित्रांनो, आता बघा इथे आम्ही पोचलो आहे आणि इथून थोडंसं पुढे जाणार आहे आम्ही. थोडंसं हे बघा इथून थोडंसं पुढे जाणार आहे. क्लीन है वाटर. पाणी बघा किती क्लिअर पाणी आहे, खूप मस्त पाणी आहे. आणि तिकडे बघा मस्ती करतात. आणि तिथे एक छोटासा परत वॉटरफॉल आहे. म्हणजे वॉटरफॉल इथे काही कमी नाही आहे. एक म्हणजे सेमच वॉटरफॉल आहे, फक्त तो वरती जसं तुम्ही चढत जाल तसं तो दिसत. मग असं मध्ये मध्ये स्टॉप आहेत. आता इथे बघा किती क्लिअर आहे, खूप क्लिअर आहे बघा, खूप सही आहे. इथे मस्ती करत आहेत पोरं, आमचे मित्रच आहेत ते
तिथे मॅगी पण बनवतो तो. हे बघा. तर आता इथे जसं आम्ही पोचलो आहे, आम्ही आता तिकडे जाणार आहे. त्याच्या पुढे जरा तिकडे अजून एक छोटासा वॉटरफॉल आहे, तर तिथे आम्ही जरा फोटोशूट वगैरे करून बघू आता कसं आहे. इथे कैसा लग रहा है इधर आके? वर्थ है कि नहीं? मस्त लग रहा है. वर्थ है कि नहीं? बहुत वर्थ है. तो लोनावाला विला जाएगा कि इधर आएगा? अरे विला कुछ ही है अरे इसके सामने. हाँ कुछ भी नहीं है इसके सामने. विला पेक्षा जास्त आहे या बोलले. हे दोस्त मिले इधर हम लोग को. ते लोक तिथे मॅगी बनवत आहेत. ते मॅगी पण आम्हाला भेटेल म्हणून मी त्यांना ब्लॉगमध्ये यायची ट्राय करतोय. मॅगी भेटली पाहिजे, इथे भूक लागली आहे. आणि बघा तर मित्रांनो, अशा प्रकारचा इथे आम्ही मस्त मजा करून झालेली आहे. खूप मजा केली. जास्त कॅमेरामध्ये नाही घेतलं, पण आता आम्ही इथून निघणार आहे. निघायचा टाईम झालेला आहे. तर बघा इथे मॅगी वगैरे बनवून खाल्ली आहे. चालत येतोय कारण की खूप स्लिपरी आहे तिथे, त्यामुळे आरामात आलेलंच बरं आहे. तर आता आमचा जायचा टाईम झालेला आहे. आता हळूहळू मी खाली जातोय. हे बघा दोघं जण पुढे आहे, अजून गणेश येतोय तिथून. आता सेम ट्रॅक असणार आहे. तर तुम्ही येत असाल तर असं पकडून चाला की येताना ऑलमोस्ट 1-1.5 तास लागेल ट्रेक कंप्लीट करायला. पण इथे जसं म्हणजे असे पार्ट बाय पार्ट तुम्ही येऊ शकता. थोडे खालती पण तुम्ही कंप्लीट करू शकता, आणि जर तुम्हाला अजून वरती यायचं असेल तर वरती पण येऊ शकता. तर आता बघू उतरायला किती टाईम लागतो. यायला तर आम्हाला 1-1.5 तास तरी लागला. आता बघू उतरायला किती टाईम लागतोय. डिफिकल्टी लेवल हाय. आराम से चलो, एकदम आरामात जायचं आहे. तर आता आम्ही ऑलमोस्ट पोचलोच आहे इथे. जास्त येतानाची शूटिंग नाही केली कारण की सेमच ट्रेक होता. तर आता बघू, ऑलमोस्ट पोचलो आहे. अजून इथून तुम्ही बोलू शकता 10-15 मिनटं, आणि नंतर परत ऑटो वगैरे बघून आम्ही स्टेशनला जाणार आहे. इथे बघू शकता इथे लोक राहतात, गावातले लोक, प्रायव्हेट आहेत गावातले. म्हणजे इथे हा ग्रीन तो मार्क, तिथून आम्ही ट्रेक चालू केलेला असा. तो ऑलमोस्ट 1.5 आवर्सचा ट्रेक आहे जाताना, आणि येताना 45 मिनिट्स लागू शकतात. 45 हाफ ॲन आवर लागू शकतो. तर असा खूप मस्त ट्रेक झाला. आता बघू जायचं आहे आम्हाला आता. आणि अशा प्रकारे ऑटो आली आहे आमच्यासाठी. एक गाडी आल्या असती ना, गेली असती. तर मित्रांनो, असा ऑटो ड्रायव्हर सांगतोय की येत असाल तर संडेला येऊ नका, कारण की संडेला पोलीस असते इकडे आणि वरती जायला देत नाही. त्यामुळे सॅटर्डेपर्यंत या इकडे, नाहीतर आतमध्ये वरती जायला नाही देणार. तर असं प्रिकॉशन घेऊन या. नायगाव स्टेशनला आता आम्ही पोचलो आहे मित्रांनो. इकडे माझे नायगाव स्टेशन आहे. तर तिथे आम्ही पोचलो. आता ऑटोचे पैसे वगैरे देतात इथे. तर अजून आहे 1 तास घरी पोचायला, 1-1.5 तास आहे अजून घरी पोचायला. बघू आता किती टाईम लागणार आहे. नाव स्टेशनला पोचलो आहे, म्हणजे माझ्या इथे पोचलो आहे. अंधार झाला आहे त्यामुळे मे बी दिसत नसेल प्रॉपरली, बट आता पोचलो आहे. आत्ताच गणेशला भांडूप स्टेशनला सोडलं मी, आणि तिथून नावाची ट्रेन पकडून मी आता आलो इथे नाव स्टेशनला उतरलं. आणि अशा प्रकारे ब्लॉग इथेच एंड करतो आहे. धन्यवाद ब्लॉग एंडपर्यंत बघितल्याबद्दल. असंच लाईक करा, शेअर करा, ब्लॉग बघत राहा. पुन्हा भेटू एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.